नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. थंबनेल तर तुम्ही बघितलंय. ना राहिले सर, ना राहिला आपला सुंदर, ना राहिला आपला सरजा. एकटेच पडलेत विठ्ठल नाना, खरोखर एकटेच पडलेत आपले विठ्ठल नाना. सरांच्या निधनानंतरनं सुंदर तर तिकडेच होता. एक सरजाकडून अपेक्षा होत्या आपल्या, म्हणजे एक नानांचं स्वप्न होतं की जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सरजा त्यांच्याच दावणीला राहणार. सरांचं नाव करत राहणार, तो सरांच्या नावाने तो पळत राहणार. काय ते असं घडलं की सरजा त्यांच्या दावणीतून घेऊन घेऊन गेले. असो, त्यांचा काय असेल पर्सनली प्रॉब्लेम, ते मालकन ते ते बघून घेतील. पण असं नको व्हायला होतं. कारण आता तुम्ही बघताय विठ्ठलांच्या दावणीला आता एक टॉपचा नंदी नाहीये आणि त्यांना आता मालक पण चांगला भेटला नाही, अजून भेटेनाच. म्हणजे रणजित निंबाळकर सरांसारखा मालक कुठे नाही भेटणार. कारण त्यांनी खूप केलेलं विठ्ठल नानांसाठी. तुम्हाला माहित आहे, त्यांना विठ्ठल नानांना आता ते विठ्ठल नानांना माहिती त्यांच्यासाठी काय केलंय त्यांनी. ती पण नानांचं पण स्वप्न होतं की त्या सरांसाठी करायचं, सरांच्या माघारी सरांचं नाव फक्त त्यांना ठेवायचं होतं, बाकी काय करायचं नव्हतं. काय ते अतिशय मला व्हिडिओ म्हणजे कोणी बनवलं नाहीत व्हिडिओ, पण म्हटलं बनवावं राव, काय आपल्या नानांसाठी. नानांचं कसं आहे तुम्हाला माहितीच आहे राव. त्या नानांनी किती किती केलं, आणखी काय शब्द नाहीत. जाईल त्या मैदानात सर्जा आपला गुलाल तर घेतोच, पण एक नंबर रँक ती करायचीच त्या मैदानात. टॉपचे पहिरे पण होत होते. आणि जी सर्जाला जी पब्लिसिटी जी मिळत होती, पब्लिसिटी म्हणजे जे नाव मिळत होतं विठ्ठल नानांच्या मुळे आणि किंवा सर्जामुळे विठ्ठल नाना, म्हणजे दोघांचं समीकरण होतं. ते दोघेही एकमेकांना, दोघांचं नातंच असं झालेलं की गुरु शिष्याचं नातं झालेलं. जसं काय ते म्हणतात ना, चांगलं कुणाला बघवत नाही, तसंच काहीतरी घडलं असेल विठ्ठल नानांच्या बाबतीत. कुणाची नजर लागली असेल, कोणती ठिणगी टाकली असेल विठ्ठल नानांची, की असं ना असं तसं तसं. बघा ना, तुम्ही बघा, नक्की तुम्ही विचार करा या गोष्टीवरती. म्हणजे मी असं म्हणत नाही, तुम्ही बघितलंय की सर्जानंतर आता सर्जानंतर नानांचं नाव म्हणजे आता विठ्ठल नाना आपल्या बुलढाणा एक्सप्रेस बाबेच्या गाडीवरती, बाबेची गाडी चालवतच होते. पण काल तुम्ही बघितलं एक ड्रायव्हर पण चेंज झाला. म्हणजे कसं आहे बघा तुम्ही, पहिरा पण तो करण्यात आला. नानांचं म्हणणं असेल की आपण गाडी बसावं सर्जाच्या. काय जाऊ दे आता, काय हो का, आपण काय बोलू शकत नाही. त्यांचं ते पर्सनली बघतील. पण असं वाटत होतं की सर्जाच्या गाडीवर ती बसायला पाहिजे होती, कारण बुलढाणा एक्सप्रेस बाबीची गाडी ते चालवतात ना आपले विठ्ठल नाना. काय बैलगाड्या क्षेत्रात नानांशिवाय खरंच नाही मजा. कारण ते नानांना एवढी किंमत आहे, आता किंमत द्यायला लागलीत लोक. तुम्ही बघताय नाना मैदानात आले तरी एवढी माणसं त्यांच्या भोवती एवढी गोळा होतात, सर्जा भोवती तर होतातच होतात. पण हे आले पाहिजेत एकत्र, काही करून एकत्र आले पाहिजेत. भलं बैल त्यांच्याकडे सांभाळा असू द्या, परंतु एवढं सांगतो, मी हात जोडून विनंती करतो की नानांना तुम्ही सर्जाच्या गाडीवर बसवावं. ते नाही, सगळ्या नातं नाही तुटणार ते सहजासहजी. नानांना एवढ्या वेदना होत असतील ना मनातल्या मनात, की त्यांना वाटत असेल, मनातल्या मनात वाटत असेल काय आपला आपला. कारण तुम्ही बघा, आपल्या जवळची एखादी व्यक्ती जर आपल्याला अचानकपणे जर सोडून गेली तर किती दुःख होतं. तसं त्यांनी किती प्रेम केलं, आणि ते तर मुक जनावर आहे हो. मुक जनावराला तुम्हाला माहिती आहे किती ते. एकदा तुम्ही एखाद्या आपल्या कुत्र्याला दारात येणाऱ्या भाकरी टाका तुम्ही, ते कुत्रे उद्या तुमच्या येणार दारामध्ये, आणि तुम्ही इकडे तिकडे गेला तर ते तुमची वाट बघत बसणार. असं ते मुक जनावर आहे हो. असं नका, म्हणजे नाही व्हायला पाहिजे होतं.
आता विठ्ठल नाना एकटेच पडले. त्यांच्याकडे आता टॉपचा नंदी नाही येत ना. असतील कोण जर मोठे मालक, जर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जर गेला असेल तर नक्कीच त्यांनी विचार करावा आपल्या नानांचा. नानांना एक टॉपचा नंदी द्यावा त्यांच्याकडे, नानांच्याकडे. कारण नाना तुम्हाला माहिती आहे त्या बैलाला कुठपर्यंत नेतात ते, आणि त्या बैलाचं नाव पण करतात. बघा, विचार करा. कारण नानांनी खरंच केलंय, त्यांनी केलंयच. तुम्ही आता माग एक मैदान झालं बघा, माळशिरसला बुलढाणा एक्सप्रेस बाबेची गाडी चालवत होते ते, आणि 22-11 काहीतरी असं त्या बैलाचं नाव होतं, सोन्या. तुम्ही बघितलंय नानांना 25,000 रोख रक्कम देण्यात आली. म्हणजे माणसांचं किती प्रेम आहे त्या नानांच्या वरती, ते बघितलं तुम्ही. आता आगामी काळात एक मैदान होते बघा, पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान. तिथं बघा तुम्ही किती गर्दी होते आपल्या सर्जाला नानांना बघण्यासाठी. कारण तेवढं त्या बैलानं पण प्रेम दिले माणसांना, आणि त्या नानाने पण प्रेम दिले माणसांना. काय या दोघांना नजर लागली कोणाची, ते वेगळे झाले अचानकपणे. आणि तो आदत किंग सुंदर तर तुम्हाला माहितीच आहे, त्याला नानाने एवढा ट्रेन केलेला. आणि तो आदत वयात, आता जो घोटचा सर्जा जो आपला पळतोय ना, तसाच तो आदत सुंदर होता. म्हणजे खूप वाईट झाली घटना ती. ते आता बैल कधी येतोय काय माहित आहे, आपल्याला तर काय माहित नाही. येईल तेव्हा येईल. आता काय सर असते तर काय आज दिवसच नसते बघायला भेटत ना त्यांच्यापासून लांब. सर्जा तर नसताच लांब झाला, भले तो तिकडे गेला असता सुंदर आपला आदत. सर्जा नसता लांब गेला आपला. सर्जा त्यांचं काळीजच होतं ना, ते उगीच म्हणत नव्हते वेगाचा शेवट माझा सर्जा आहे. हायच सर्जा, हायच तो सर्जाच आहे. त्याला पण असं वाटत असेल त्या बैलाला की बाबा आपले मालकात ते विठ्ठल नानांना आपल्या मालकातच बघत होते. त्यांना त्या बैलाला पण सवय होत असेल हो, की आपलं म्हणजे आपल्याला आपल्याला व्यक्ती जो सांभाळत होता, तो व्यक्ती अजून दिसत कसा नाही. त्या डोळ्यात खरं तुम्हाला सांगतो मी, त्या सर्जा डोळ्यात पाणी येत असणार आहे. शेवटी कसं आहे, ते मुख जनावर आहे. तुम्ही मागच्या मैदानात बघितलं, तुम्ही बकासूरनं सर्जा पळाला एकदा, सरांचं निधन झाल्यानंतर ती जोडी पळालेली बघा. तेव्हा मालकासाठी पळ सर्जा, त्याच्या अंगावरती वाक केलेलं सर्जाच्या आपल्या, त्यावेळेस बघितले ना तुम्ही. खरंच डोळ्यात पाणी येतं त्या बैलाच्या, खरंच. असो, पण माझ्या हात जोडून विनंती आहे गाडा मालकांना, प्रसिद्ध गाडा मालकांना, विठ्ठल नानांना एक बैल द्या तुम्ही सांभाळण्यासाठी. तेच ते नाव करणार त्या बैलाच्या, सरांचं नावासाठी ते करणार, काहीही करणार. एवढं सांगतो. फक्त नानांसाठी आपला लय जीव तुटतोय बाबा, लय जीव तुटतोय त्या नानांसाठी आणि सर्जासाठी. असं होतं काय बोलण्यातच आता नाही, एवढं बोलायलाच येणं झाले.